लोकराज्य न्यूज 24 नवा शोध नवी बातमी। मुलीला का बोलते असं म्हणत एका 65 वर्षीय महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली। तसेच तिच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग केल्याचा प्रकार पुण्यात घडलाय। हा प्रकार मंगळवारी सकाळी 10च्या सुमारास ताडीवाला रोड परिसरातील एका सोसायटीमध्ये घडलाय। या प्रकरणी बंड गार्डन पोलिसांनी एका व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय। याबाबत 65 वर्षीय महिलेने बंड गार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून कल्याण बडेकर याच्यावर IPC 354, 323, 352, 504, 427 नुसार गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला आरोपी राहत असलेल्या सोसायटीमध्ये साफसफाईचं काम करतात। सोमवारी रात्री आरोपीची पत्नी घरातील पाण्याचा कॉक चालू करून गेली होती। त्यामुळे सोसायटीत राहणाऱ्या इतर नागरिकांनी फिर्यादी यांच्याकडे पाण्याबाबत विचारणा केली। तर फिर्यादी यांनी आरोपीच्या घरातील नळाचा कॉक रात्रभर सुरू असल्याचं सांगितलं। दरम्यान आरोपीची मुलगी त्या ठिकाणी आली। तिने फिर्यादी यांना आमचे नाव का सांगितले असं म्हणत वाद घातला। काही वेळानं फिर्यादी या सोसायटीच्या पाण्याच्या टाकीजवळ साफसफाईचं काम करत होता। त्यावेळी आरोपी कल्याण बडेकर त्या ठिकाणी आला। त्याने माझ्या मुलीला का बोलते असं म्हणत फिर्यादी यांच्या अंगावर धावून गेला। त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली। तसंच महिलेच्या अंगावरील कपडे फाडून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। पुढील तपास पोलीस करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।